सकाळ झाली, उठले आपण. उठल्यानंतर आज माहीत तुम्हाला संध्याकाळी काय झाले माहीत आहे, ज्याने ब्लॉग बघितले त्याला माहीत आहे. विषय काय झाला, आपले कपडे बिपडे 4 धुल्या होत्या, 2 शर्ट आणि 2 पॅन्ट सगळे वाया गेलेत. आता आपल्याला परत धुवायचे. सकाळ झाली 7 वाजले आणि आपले 1 घंट्यात आवरून डेपोत जायचे. तर पहिले कपडे धुवून घेऊ. हे बघा, मी काही शहाणा येडा, मला तेच काय नाही भिजलेले आणि परत दुसरे वाळू भिजू घातला. हे दोन्ही धुवायचे. ब्लॉग चालू केले आपण आज सकाळपासून. ब्लॉग डेली राहते डेपोमध्ये. तर आपण कपडे बिपडे वाळू घातल्या. हे 2 शर्ट, 3 4 हे 5 निघाय नाही काय नाही वाईट असल्यामुळं. हे इथं राहिले, त्यानंतर इथं राहिले, भरपूर जागी राहिले. हे पण वाईट आहे थोडंसं. तर 2 शर्ट आणि 3 पॅन्ट आणि टी शर्ट आहे. मी परत 4 घातलेत, म्हणजे काल धुतलेत परत त्याला आज धुलो. पण आज जेव्हा स्वतः धुवाल्या तेव्हा कळायला लागले. नुसता घरी असताना आई धुल्यावर तर काही म्हणायचं जमत नव्हतं, डायरेक्ट तू धु म्हणत गेली. पण जेव्हा दिदी धुली तेव्हा मात्र भांडायला जमत गेले. कॉलर निघलं नाही, बायाच निघल्या नाही, त्या हे झालं ते झालं. आणि जेव्हा रूमवर राहिलं मग कळाले आता कसं कपडे धुवायचं जाऊ द्या. आम्ही एक कपडा 2 वेळेस लिहितो रूमवर राहिल्यावर. जरा भेटणं आला, टाईम कटाळ केली की झालं, विषय संपला. तर आज मला धुलेले कपडे डबल धुवा लागले, कारण काल वारं सुटलं होतं कालच्या ब्लॉगमध्ये शेवटला दाखवल्याप्रमाणे. तर आपल्यासोबतच नाही, प्रत्येकासोबत होते. माझ्यासोबत काही खास आहे वाटले थोडंसं. तर कपडे बिपडे धुले. आता आंघोळ करायचे. आंघोळ केल्यानंतर आपण भेटू, ब्लॉग सीधा चालू करू डेपोमध्ये. आपल्या गाडीपाशी टामी, पाईप आणि जॅक आणले. त्यानंतर मला वाटले आज बाहेर जायचं कुठंतरी. साहित्य घेतल्यावर बाहेरच जातं आम्ही, म्हणजे ब्रेकडाऊनला कुठंतरी गाडी पंक्चर झाली आहे. कपडे बिपडे बदललेत रूमहून आल्यावर. आणि आजचा दिवस चांगला जाणार आहे. बाहेर म्हणले की खुशी वेगळीच राहते. आणि काय बोलायचं आहे बघू, तिथं काय मस्ती होती, कोणत्या गावाला जाणार ते पण दाखवतो. तर ब्लॉग कंटिन्यू बघा. काय काय मस्ती होती सगळं दाखवतो. मस्ती म्हणजे काय नाही, काम जे करावं तेच दाखवतो. चला, हे लॉक सीट आणि आपली गाडी. आणि आता गाडी थांबली गेटपाशी, आपल्याला निघायचं इथून, जाऊ ब्रेकडाऊनला. वाकला निलिप. आता आपण डेपोत निघाले. आपण बाहेर जायचं आहे आपल्याला. वैजापूरचं पेट्रोल पंप. कॅनची बारी लागली आहे. ओंकार बघा हे बारी मस्ती गर्दी आहे. कॅन्ड, गाड्या, पाण्याची बारी लागली आहे. तर वाकल्याला चले आपण इथून. एकूण 54 किलोमीटर आहे. तर बघू आपला प्रवास कसा होतो. तर आता जाऊ इथून. कालच पाणी पडलं होतं, त्याच्यामुळे रस्ते बिस्ते लय भारी वाटत. सगळीकडे उन्हाळा पडला, म्हणजे कालचा एक पहिला पाऊस होता आपला वैजापूरचा, आणि या महिन्यातला पण. तर पाणी पडून सुद्धा एवढी गरमी, आणि शेतात सगळीकडं नांगर पलटी ते सगळं करून ठेवलं. ज्याच्या इथं पाणी आहे तिथं डोरायपुरतं हिरवं केलेत, जसं की या शेतकऱ्याने केले तसं. म्हणजे अजून जोपर्यंत आता पाऊस चांगला होईल ना तोपर्यंत शेतकऱ्याला वाटच बघावं लागेल. आणि काय भरपूर शेतकरी राहतात, त्यांना वाटच बघावी लागते की जसं की पाण्याची. आणि ज्याच्याकडे हिर बोर आहे तेच उन्हाळ्यामध्ये पीक काढू शकतो. नसता बाकीचे शेतकरी तर देवाची वाट बघल्यावर पाण्याची वाट बघावी लागते. ते बी पाणी कधी पीक लावल्यावर येतं, तर कधी लावण्याच्या अगोदर. असंच शेतकऱ्याचं लय, म्हणजे बघा आता ते शेतकरी सगळे गोष्टी करून पहिलंच बसलाय आता वाट बघत पाण्याची. आपण इथून वाकलाला चले. अजून इथून 20 किलोमीटर आहे. तर जाता एक अर्ध्या घंट्यामध्ये. तर भेटू आपण वाकल्यावर. वाकल्या गावात पोहोचल्या. गाडी कुठं आहे बघता लागतं कामाला. एवढ्या छोट्या गावात सुद्धा एसटीचा प्रवास चालू आहे आपला. आपली सुरक्षा पथक आणि तिकडे दुरुस्ती पथक. तिकडे गाडी लागली आपली, पंक्चर गाडी तिकडे लावली. टायर बदलायचं. ओ मी तुमचाच आहे. मी तुमचाच आहे. मला वाटलं आता लॉकच आहे.
तर आपली ही गाडी तर गाडी कशी आली आपण मागता एक छोटं गाव आहे. तर आम्ही म्हणजे गाडी पंक्चर झाली तिथे हजर होता. त्यानंतर माय रे या कधी कधी वाटते ब्लॉगिंग सोडूनच द्या. आपल्याला ब्लॉगिंग बनवायसाठी खूप अडचणी येत आहेत. कोणी व्हिडिओ बंद कर म्हणते, ते काय बोलायलाच म्हणते. तर जाऊ दे, आता घरीच ब्लॉग चालू. आज आपले कपडे भिजले नाहीत आणि आपण आज आणून मध्ये ठेवल्या. तर विषय काय आहे, आपण का आल्या तर दुपारी 2 वाजता घरला तर ते सांगतो. म्हणजे आपण गेलते आज ब्रेकडाऊनला, म्हणजे गाडी पंक्चर झाली. तुम्हाला आधी कळलंच असेल. तर मी नाश्ता केला, नाश्त्याचं दाखलो नाही, पण आता डब्बा आला आहे. डब्बा खायचा आहे आपल्याला. आणि खूप वेळ झाला, 2 वाजलेत. आणि सकाळचं 11चं जेवण डेलीला करणार, आज 2ला करायचं आहे. तर गाडी पंक्चर होती म्हणून तिकडे गाडीकडे वाकलाला जावं लागलं. आज कपडे धुलेले वाळून व्यवस्थित न भिजता होता घरात आणले, खुशी झाली. हे कोणत्याच कारणामुळे आपल्याला आज कपडे भेटले काढायला. तर आपण दररोज ड्युटीला असल्यामुळे घरला येणं काही होत नव्हतं. आणि आज डब्यामुळे यावं लागलं. तर पहिले जेवून घेऊ आणि रूमला आल्या. त्यानंतर आपल्याला आंघोळ करायचं, टेपतून रूमला आल्या. ड्युटी संपली आणि थोडा उशीर झाला आहे. आंघोळ करून सांगतो तुम्हाला काय काय केलं, कसं कसं केलं, काय काय नाही. आपले कपडे तसे टाकून गेलेले इथंच आहेत. आपल्या घड्या करून तिथं ठेवायचे त्या कॅशात, काय म्हणतात त्याला, शेल्पामध्ये, काय सज्जामध्ये, सज्जाच्या वेळी काय राहते ते, त्या रखान्यामध्ये ठेवायचं. त्या रखान्यात ठेवायचं आहे. आणि इकडे आपले कपडे रूम साफ करायचे. अवतारले बेकार झालं. पहिले आंघोळ करून कामाचे कपडे धुवून घेऊ. चला भेटू लवकरच, कंटिन्यू राहू दे. आंघोळ झाली आणि आंघोळ करण्याच्या अगोदर तर पहिलं डबा धुला. त्यानंतर सॉरी तर हां, तर यात कपडे भिजू घातले, म्हणजे धुले आहेत, कामाचे आहेत ते. आणि आता याला वाळू घालायचे आहेत. आणि इथं आपल्याला ते वाळलेले कपडे ठेवायचे आहेत. तर वाळू घालतो असं खाली, जिथं वाळू घातलं तिथंच घालायचे. ते काय जागा की नाही. ब्लॉग एंडिंग. तर ब्लॉग आवडला तर नक्कीच लाईक, सबस्क्राईब, आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करून जा. आणि मराठी असेल तर नक्कीच कमेंट करा. तर भेटू उद्या नवीन ब्लॉगमध्ये. तर बाय बाय मित्रांनो.